Welcome to the channel of Ayurveda Marathi. This video is just made for you to get encouraged, and I wish you all a very best of luck for your exams. Be confident, do not get nervous for your exam. आपण ऑलरेडी सगळं वाचलेलं आहे. आता आपल्याला फक्त चांगलं अटेम्प्ट करायचं आहे. पेपर प्रेझेंटेशन चांगलं ठेवा, डायग्राम्स नीट काढा. डायग्राम्समध्ये लेबलिंग स्ट्रेटच झाली पाहिजे, आडवी तिडवी झालेली नाही पाहिजे. जेवढे पण बोन्स असते, जेवढे पण आपले जॉइंट्स होते, जसा फॉर्मॅट शिकवलं होतं त्याच फॉर्मॅटनुसारच ते लिहायचंय. तुम्ही स्टडी पण फॉर्मॅटनुसार केलेलं आहे, एक्झाममध्ये सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहून यायचं आहे. पॉइंट वाईज रायटिंग राहू द्या, काही पण स्क्रिबल करायचं नाही आहे. ऑल्सो जे काही कोड्स असतील, जे काही रोल नंबर्स असतील, तुम्हाला सांगतील इन्व्हिजिलेटर, ते नीट लिहा. कन्फ्यूज व्हायचं नाहीये, काही मिसप्रिंट होऊ देऊ नका. क्वेश्चन पेपरवरती फालतू स्क्रिबलिंग करू नका, ते एक चीटिंग म्हणून धरलं जातं. सो इट्स बेटर की तुम्ही फालतू स्क्रिबलिंग करायची नाहीये. फक्त तुम्ही ॲटलीस्ट आन्सर शीटवरती लिहून ठेवा की तुम्हाला किती क्वेश्चन्स येत आहेत, किती क्वेश्चन्स येत नाहीयेत. जिथे मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स येत असतील ते तो सेक्शन आधी अटेम्प्ट करा. LAQ असू द्या, SAQ असू द्या, दॅट विल नॉट मॅटर. ठीक आहे, तुमची अटेम्प्टिंग स्किल्स मॅटर करते, तुमचं पेपर प्रेझेंटेशन मॅटर करते. त्यानंतर लिगामेंट्स असे, परत मसल अटॅचमेंट असेल तर खूप डिटेलमध्ये जेवढं माहिती असेल तेवढं लिहा. एकदम पण जास्त डिटेलमध्ये लिहायची गरज नाहीये. आपली जी लिमिट्स आहे 4 पेजेस फॉर LAQ अँड 2 पेजेस फॉर SAQ, याला क्रॉस करू नका. बिकॉज तुमचं टाइम मॅनेजमेंट, जर तुम्ही याला क्रॉस केलं तर तुमचं टाइम मॅनेजमेंट अफेक्ट होतो. आणि जे आपण सांगितलं होतं की एका LAQला 18 मिनिटं आणि एका SAQला 7.5 मिनिटं, त्याच हिशोबाने तुमचं झालं पाहिजे. MCQ मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. खूप डीपली विचार करा आणि थॉट प्रोसेस तुमची नीट राहू द्या. आपण ऑलरेडी MCQचे पण सुद्धा भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. ओके, सो आपण आपलं बेस्ट ऑलरेडी स्टडी इथं केलेलं आहे. आपल्याला फक्त आता बेस्ट द्यायचा आहे. So I wish you all the very best for your exams, and all my dear students, I hope you give the best exam of your life. Thank you.